उन्हाळ्यामध्ये बाहेर प्रचंड ऊन असतं आणि या उन्हामुळे आपल्याला जेवण करू वाटत नाही आणि त्यातनंच काय होतं, बाजारामध्ये ना खूप कमी प्रमाणात हिरवा भाजीपाला मिळतो. मग भाजीला नेमकं काय करायचं हा आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो. त्याच्यावरतीच एक छान असा पर्याय मी शोधून काढलेला आहे. तो म्हणजे काय, कडधान्य भिजू घालायचं आणि त्याची भाजी करायची. त्यातलीच एक भाजी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ती म्हणजे हरभऱ्याची भाजी. कशी करायची ते पाहूयात. एक वाटी हरभरा साधारण 10 ते 12 तासांसाठी कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आणि इथं सकाळी तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं हा हरभरा भिजलेला आहे. यातलं पाणी मी काढून घेतलंय. हरभरा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे आपल्याला मदत करत आहे अगारो रिजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर. यामध्ये आपण हा हरभरा टाकून घेत आहोत. सोबतच काही खडे मसाले टाकत आहोत, जसं की तमालपत्र, दालचिनी, मसाला विलायची, काळी मिरी आणि लवंग. याच्यातला जर एखादा खडा मसाला तुमच्याकडे नसेल तर स्किप केला तरीही चालेल. 2 लहान आकाराचे बटाटे, याच्यावरची मी साल काढून याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. यामध्ये आपण थोडंसं मीठ देखील टाकून घेतोय आणि यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेतोय. आपल्याला हा हरभरा छान मऊसूद अशा पद्धतीनं शिजवून घ्यायचा आहे. झाकून ठेवूयात आणि केटल ऑन करूयात. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता. आपण आपला हरभरा चेक करूयात. बटाटा तर शिजलेला आहेच, पण सोबतच हरभरा शिजणं जास्त महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही बघताय छान मऊसूद अशा पद्धतीनं आपला हरभरा देखील शिजला गेलेला आहे. आता मी केटल बंद करते. आपण ज्यावेळेस हा हरभरा आणि बटाटा शिजवत होतो ना, तर त्यावेळेस हे जे आपण खडे मसाले वापरले त्याचा पूर्णपणे जो अंश आहे किंवा जो अर्क आहे तो आपल्या या भाजीमध्ये उतरलेला असतो. तर त्याच्यामुळे आता हे काढून टाकायचं नाही, तर मग काय होतं, खाताना मग ते मध्ये मध्ये येतं आणि मग अचानक दाताखाली आल्यानंतर ते छान वाटत नाही. त्यामुळे हे आपण आता काढून घेऊयात. तुम्हाला जर या केटलची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, चेक करू शकता. खडे मसाले काढून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आहे, एक मॅशर घेतलेले. हे जे बटाटे आहेत ना अशा पद्धतीनं मॅश करते आणि यातला जो हरभरा आहे ना तो सुद्धा काही प्रमाणात आपल्याला मॅश करायचा आहे. पूर्णपणेही याला आपल्याला काही मौसूद करायचं नाही आहे, पण अगदी हलक्या हातानं ओबडधोबड अशा पद्धतीनं आपण हे मॅश करून घेतो. पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडीशी मोहरी, अर्धा चमचा जिरं, एक हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आणि यामध्येच आपण बारीक असा चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा टाकून घेतोय. कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे. कांदा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे, हलका असा त्याचा रंग देखील बदललेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा भरून आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेते. आले लसणाचा कच्चेपणा आपल्याला घालवून घ्यायचा आहे. आले लसणाचा कच्चेपणा दूर झालेला आहे. याच्यामध्ये आपण टाकतोय हळद. इथं आपण घरगुती पद्धतीनं तयार केलेलं हे काळं तिखट आहे आणि या काळ्या तिखटाच्या ऑर्डर्ससुद्धा स्वीकारल्या जातात बरं का. सोबतच गरम मसाला आणि हा मटण मसाला. हे मसाले देखील तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे. पावडर मसाले थोड्याफार प्रमाणात परतले गेले ना की याच्यामध्ये आपण इथं हे टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त याची पेस्ट केलेली नाही आहे. अगदी ओबडधोबड अशा पद्धतीने हे मिक्सरला फिरवून घेतलेले आणि हे टाकून घ्यायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगला परतवून घ्यायचा किंवा टोमॅटोच्या आतलं जे काही पाणी आहे ना ते आपल्याला पूर्णपणे घालून टाकायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं टोमॅटो देखील एकजीव झालेला आहे, व्यवस्थित तो परतला गेलेला आहे. आपली फोडणी तयार झाली आहे. आता आपण याच्यामध्ये हा बटाटा आणि वाटाणा टाकून घेत आहोत. आपण काय केलं तर ज्यावेळेस आपण हरभरा शिजवून घेत होतो ना त्याच वेळेस मीठ टाकलेलं, त्यामुळे आता टेस्ट करायचं आणि जर आवश्यकता वाटली तरच टाकायचं, नाहीतर मग काय होतं, ही भाजी खारट होते. केटल विसळून यामध्ये पाणी टाकून घेतोय. तुम्हाला किती घट्ट किती पातळ करायची त्या हिशोबाने यामध्ये पाणी टाकायचं. 5 ते 6 मिनिट आपण छान अशा पद्धतीनं मंद आचेवरती ही भाजी अशा पद्धतीनं उकळवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीनं याचा जो सुगंध आहे ना तो संपूर्ण किचनमध्ये दरवळतो आहे. आणि सोबतच हरभऱ्याची भाजी अशी कुठेही हरभरा एकीकडे रस्सा एकीकडे असं झालेली नाही आहे. छान मस्त एकजीव अशी झालेली आहे किंवा मिळून आलेली आहे. गॅस बंद करायच्या अगोदर यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहोत. याच्यामुळे काय होतं, फ्लेवर पण येतो आणि मस्त सुगंध पण येतो आणि सोबतच नेहमीप्रमाणेच आपली कोथिंबीर.
हलवून घेऊयात आणि गॅस बंद करायचा आहे. ही हरभऱ्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा अशीच करता का? आणि जर तुम्ही अशी करत नसताल तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली हे सुद्धा मला कळवा. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच काही छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.